हिंगोली रिसोड राष्ट्रीय महामार्गावरील राहुली पाटीजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. हिंगोलीच्या त्र्यंबक नाका राहुली पाटी परिसरात हा भीषण अपघात झाला. हा अपघात झाल्याची माहिती हिंगोली ग्रामीण पोलिसांना दिली आहे. वैभव पाटील आणि शुभम पारसकर अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. या घटनेने दोन्ही तरुणांच्या कुटुंबावर शोककळा पसरली. या तरुणांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. राज्यभरात राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचे सत्र सुरूच आहे. काल रात्री 27 एप्रिल रोजी हिंगोली रिसोड राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हे दोन्ही तरुण खासगी कामानिमित्त सेनगावमध्ये गेले होते. खासगी कामानिमित्त हिंगोलीवरून सेनगाव शहरात गेले होते. रात्री 7 वाजता परतीच्या दरम्यान हिंगोली शहराच्या जवळ असलेल्या राहुल पाटीजवळ येतच समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या घटनेत दोन्ही तरुणांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. अपघातानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. हिंगोली ग्रामीण पोलिसांनी या तरुणांचा धडक देणाऱ्या वाहनाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. हिंगोली ग्रामीण पोलिसांनी दोघांचे मृतदेह हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. हिंगोलीमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत 2 तरुणांचा मृत्यू झालाय. सध्या वाहनांचा भरधाव वेग हे अपघाताचे प्रमुख कारण आहे.